काय बोलताय? तुम्हाला मुतखड्याचा त्रास आहे? आणि खूप भयंकर पेन असतं त्याचं. अक्षरशः पेन सुरू झालं ना, तर सारखं असं लोळून ते वेडं होऊन जातं माणूस, पण पेन काही कमी होत नाही. खूप पेन किलर्स घेतो, सलाईनमधून औषधं घेतो आणि तो काही खडा काही केल्या पडत नाही. आणि 1-2 महिने ठीक राहिलं, की पुन्हा ते पेन चालू होतं. वारंवार औषधं घेऊनही ते जातच नाही कायमचं. आता 2-4 सोनोग्राफी झाल्या, चेक करून झालं, औषधी घेऊन झाली, पण माझा काही मूतखडा कायमचा जात नाहीये. थांबा. सांगते तुम्हाला. अहो, होमिओपॅथी घ्या. सोप्पं आहे. होमिओपॅथी मूतखड्यावर सट्टिक औषध असतं. पण थांबा 1 मिनिटं. आता लगेच जाऊन YouTubeवरती चेक करू नका, की होमिओपॅथीचं कुठलं औषध मूतखड्यासाठी घ्यायचं. त्यासाठी नाही 5.5 वर्ष कोर्स करून होमिओपॅथिक डॉक्टर्स डिग्री घेऊन बनतात आपल्याकडे. ठीक आहे ना? तर होमिओपॅथीमध्ये खूप सुंदर औषधं आहेत, पण तुम्हाला एक प्रॉपर होमिओपॅथिक डॉक्टरकडे जावं लागेल. तुमची हिस्ट्री देऊन समजून घ्यावं लागेल त्यांना आणि मग ते तुमच्यासाठी एक औषध काढतील आणि तरच तो रामबाण उपाय असेल. नाहीतर YouTubeची औषधं घेऊन तुम्हाला काही बरं वाटणार नाही. थोड्या काळासाठीच बरं वाटणार आहे बरं. तर काय करतात, जेव्हा डॉक्टर तुमच्याकडनं माहिती घेतात, समजून घेतात, तुमचा पूर्ण आजार समजून घेतात, तुमचा मानसिक, भावनिक काय त्रास आहे तोही समजून घेतात. तुम्हाला काय-काय प्रकारची औषधं दुसरी चालू आहेत, हिस्ट्री काय आहे हे त्याचं आकलन करतात आणि मग एक औषध काढतात आणि मग त्या अशा बॉटल घेतात, ज्याच्यामध्ये असतात छोट्या-छोट्या साबुदाण्याच्या गोळ्या, ज्या की औषध नाही आहेत. ते फक्त एक माध्यम आहे आणि त्यानंतर अशा बॉटल्स असतात, ज्याच्यामध्ये जे द्रव्य असतं ते असतं औषध. आता अशी आमच्याकडे 4-5 हजाराच्या वर औषधं आहेत. पण कोणतं डॉक्टर कोणतं औषध कोणाला द्यायचं हे फक्त डॉक्टर सांगू शकतात बरं. त्यासाठी अभ्यास करावा लागतो आम्हाला खूप आणि रोज पुस्तकं वाचावी लागतात बरीच. तर त्यामुळे हे जे लिक्विड आहे जेव्हा याच्यात पडतं त्यावेळेस ते तुमचं औषध बनतं आणि होमिओपॅथी आहेच ह्या तत्वावर निर्भरित, की तुम्हाला प्रत्येक व्यक्तीला वेगळं-वेगळं औषध द्यायला लागतं. तर एक औषध उचलून देणं म्हणजे असतं जनरलाइज्ड मेडिसिन ते असतं जनरल प्रॅक्टिस म्हणतो आपण त्याला. मग ते ॲलोपॅथी असो किंवा होमिओपॅथी. तर होमिओपॅथीमध्येही लोकं जनरल प्रॅक्टिस करतात. तेव्हा ते ठरलेली ठराविक औषधं जी असतात तीच उचलून देतात. पण जेव्हा तुम्ही स्पेशलिस्टकडे जाता आणि तुमचा रोग बरा होत नाहीये, जुना झालेला आहे, वारंवार त्रास देतोय, त्यावेळेस तुम्ही एका स्पेशलिस्टकडे जायचं असतं. ते तुमची हिस्ट्री घेऊन औषध काढतात आणि तुम्हाला देतात. आणि मग मला येऊन सांगा कसा तुमचा मूतखड्याचा त्रास बरा नाही होत ते. होमिओपॅथीमध्ये सगळ्या गोष्टींचं निदान आहे. त्यातला हे एक आहे. नक्की ट्राय करा. थँक यू. डॉक्टर गीता.